तर मॅन ऑफ मॅचचं पारितोषिक आमच्या मुख्य व्यासपीठावर दिला जाईल. महेश दलवे हा मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. महेश दलवे ज्याची फलंदाजी पाहिली तर त्याने चेंडूंची केली होती टोलवा टोलवे, तो मॅन ऑफ द मॅच ठरला आहे महेश दलवे. सुरेख फलंदाजी ज्याची पाहायला मिळाली होती मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. आणि मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देण्यासाठी विनंती करेन सर्वप्रथम आकर्षक ट्रॉफी मनीषजी तरे साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ असते सर्वप्रथम आकर्षक ट्रॉफी द्यायची आहे. ही आकर्षक ट्रॉफी आपण पाहतोय. माजी सरपंच अंजूर गावचे मनीषजी तरे साहेबांच्या शुभ हस्ते आकर्षक ट्रॉफी दिली जाते. त्यानंतर उमाकांतजी पाटील समाजसेवक यांच्या माजी सरपंच यांच्या शुभ हस्ते हे गिफ्ट हॅम्पर दिलं जातं आहे, जे आम्हाला कार्तिक मोटर्स पडगा नरेंद्र गोराटकर यांच्याकडून स्पॉन्सर केलेलं आहे. त्यानंतर वेळेवर खेळ बदलला होता तो दलवी आणि त्याच रिस्ट वॉच जे आम्हाला स्पॉन्सर केले सुमित कुमार अँड ब्रॉडबँड केवणी देवीचे अध्यक्ष प्रवीण पाटील साहेबांनी. आणि रिस्ट वॉच देण्यासाठी विनंती करेन अरुणजी मडवी साहेबांना की आपण आपल्या शुभ असते हा रिस्ट वॉच द्यायचा आहे. हे आपण पाहू शकता रिस्ट वॉच दिलं जात आहे. सुरेख फलंदाजी दलवी ज्याने हा अतिशय सुरेख फलंदाजी केलेली आहे. दलवी कसं वाटतं आहे मॅन ऑफ मॅचचा अवॉर्ड प्राप्त केलेला आहे? अतिशय छान वाटते आणि इथे खेळणे म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे. वॅगन ऑइल बघितलं तर सर्व बाजूने तुम्ही इथे चेंडूंची पलवापलवी केली होती. नक्कीच तुझ्या नावामध्ये दलवी आहे आणि चांगली टोलवाटोलवी पाहायला मिळाली होती. कसं वाटतं तुम्ही चांगलं प्रदर्शन केलं मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड जिंकलेला आहे तर कसं वाटतंय? अतिशय छान वाटते आणि मॅन ऑफ द मॅच अशा टुर्नामेंटमध्ये मॅन ऑफ द मॅच घेणे ही आपल्यासाठी अभिमानाचीच गोष्ट आहे. क्या बात आहे, अभिमानाची गोष्ट आहे. हा होता महेश दलवी ज्याने मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड पटकावलेला आहे. वेल प्लेड अँड ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच. तर बोलूया आपण पुढील सामन्याकडे. पुढील प्रत्येक सामन्याला सुरुवात होईल तत्पूर्वी आपण स्वागत सत्कारचा सन्मान करूया. आपल्यामध्ये अतिशय उत्कृष्ट समालोचन आपल्याला ऐकायला मिळालं होतं. व्हॉइस ऑफ किरवली, व्हॉइस ऑफ भिवंडी, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, एक सदाबार समालोचक एव्हरग्रीन कॉमेंटेटर माझे परम मित्र अजयजी घरत यांचा हेतूची सन्मान इथे केला जाणार आहे. 2 दिवस नक्कीच त्यांचा आपण आवाज ऐकला आणि त्यांचा हेतूची सन्मान आमच्या व्यासपीठावर केला जाईल. तर सदाबार समालोचक एव्हरग्रीन कॉमेंटेटर अजयजी घरत यांचा हेतूची सन्मान इथे केला जाईल. 2 दिवस मित्रांनो त्यांची सुरेख कॉमेंट्री आपण ऐकली होती आणि त्यांचा हेतूची सन्मान केला जाईल. मनीषजी तरे साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ असते आमचे सक्रिय समालोचक अजयजी घरत यांचा सन्मान करायचा आहे. ज्यांच्याबद्दल मी नेहमीच म्हणतोय की अतिशय उत्कृष्ट समालोचन त्यांचं केलं जात आहे आणि त्यांच्यासाठी मी नेहमीच म्हणतोय की नो बकवास सीधी बात. नक्कीच अतिशय सुरेख समालोचन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील सदाबार कॉमेंटेटर माझे परम मित्र अजयजी घरत यांचा हेतूची सन्मान इथे केला गेलेला आहे. 2 दिवस त्यांचं सुमधुर समालोचन आपण ऐकलं होतं. अजय घरत ज्यांचं समालोचन ऐकावं परत परत नक्कीच त्यांचा हेतूची सन्मान इथे गेलेला आहे. आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिल्याबद्दल अजयजी आपलं पुन्हा एकदा मनस्वी धन्यवाद.
Thank you, Ajay Gharat. Thanks for giving a very expensive time for this event. Thanks a lot. Thanks for big support for this tournament. सो नाव बॅक टू क्रिकेट चलते दोस्तों मैदान की तरफ 40 प्लस चा आपण सामना पाहणार आहोत. 40 प्लस ओल्डी क्रिकेट ज्याला संबोधला तर 40 प्लस नंतर क्रिकेटचा दर्जा उंचावताना आपण च्या माध्यमातून सातत्याने पाहत आलो आणि ते चित्र मागच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. थँक्यू अजय. गुड नाईट. हॅव अ नाईस ब्युटिफुल जॉब. कीप गोईंग अजय. थँक्यू सो मच. थँक्स फॉर गिविंग अ बिग सपोर्ट फॉर दिस इव्हेंट. लावली डिलिव्हरी क्रॉस बॅट स्ट्रोक करण्याचा प्रयत्न आता नाही जमलं. फलंदाज डॉट डिलिव्हरी तवसिकल आकार नहीं है. आई विल लुक एट द एक्शन रिप्ले बाय टेस्ट क्रिकेट डॉट इन क्लॅरिटी इन क्वालिटी. ओ लावली डिलिव्हरी खूप लवकर खेळलाय फलंदाज. क्रॉस बॅट स्ट्रोक फुटबॉलचा कोणताही वापर नाही आहे. डॉट डिलिव्हरी तवसिकला आकार नाही आहे. 4.5 5 चेंडूनंतर फक्त 3च धावा. एक गडी बाद अशी आपण पाहतोय. बघू शकाल बंधू प्रेम सुभाष सर अजय करत त्यांना ड्रॉप करण्यासाठी गेटपर्यंत हेच तर प्रेम आहे क्रिकेटच्या समोरच्या माध्यमातून या दोघांमध्ये. एकदा धाव दोनचा प्रयत्न बघायचा आहे. पोहोचणार का फलंदाज. पोहोचलाय. चेंडूची मात्र फेकाफेकी कबरला 4 कडू. व्हॉट्स गोइंग ऑन. काय चाललंय मैदानावरती हा प्रश्न विचारताना पंचांचं बोट मात्र आकाशाला मला दाखवतंय. बघायचं किती धाबा येतील चेंडूवरती. आउट किती चौथीला आउट झालाय फलंदाज. चौथी धाव घेता घेता आउट झालाय. स्पिरिट बघा किती 40 प्लसचं मला आवडतं. 40 प्लसचं क्रिकेट कॉमेंट करण्यास देखील मला खूप आवडतं. 40 प्लसच्या क्रिकेटमध्ये एक एनर्जी असते कारण हे क्रिकेटर मित्रांनो 40 प्लस नंतर खेळतात म्हणजे आपला संसार सांभाळून आपल्या संसाराची गाडी सांभाळून क्रिकेटला वेळ देतात त्याच्यातनं क्रिकेट खेळतात. ही फार महत्त्वाची बाब आहे 40 प्लसच्या माध्यमातून. 6-2 गडी बाद स्थिती आपण पाहतोय. टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय तो अष्टविनायक ठाकूरपाडा संघ. दैनी थोडीशी अवस्था चांगली अवस्था म्हणता येणार नाही का धावसंख्येला आकार नाही आहे. आमच्या अल्पेश गायकवाड आमच्या समेत कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोरची भूमिका अदा करताना प्रत्येक चेंडूच्या आम्हाला अचूक माहिती देत असताना थँक्यू अल्पेश गायकवाड. व्हेरी गुड जॉब. कीप गोईंग. तवसिकल आकार नाही आहे. 6 धावा 2 गडी बाद स्थिती आपण पाहतोय. यू आर वॉचिंग NCB ट्रॉफी 2022 सच अ ग्रेट इव्हेंट बाय केतन तरे and organized by केतन तरे and Sunil Gharat. Big show, no doubt. Biggest tournament of the 10th cricket world. 33 bikes and 1 4-wheeler. NCB Trophy 2022. 176 teams have participated in this tournament. And who is going to be champion? We get answer on final day. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. रात्रीची टिक वाजले ते 11:45 मध्यरात्र होते. खूप सुंदर रात्र वैराची असं नेहमीच म्हटलं जातं. ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर. सर्व प्रेक्षकांचं मान्यवरांचं मी मच्छिंद्र पाटील रायगड रंजन सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. कधी कधी मध्येच वाऱ्याची झुलूक येते. अंगाला गारगार झोंबतो वारा. खूप सुंदर ॲटमॉस्फिअर. धावसंख्येला आकार 6 धावा 2 गडी बाद स्थिती आपण पाहतोय. सामना स्पीडअप करायचं 40 प्लस विनंती असणार आपणास आयोजकांच्या वतीनं बिकॉज वी डोंट हॅव टाइम. शेड्यूल इज व्हेरी टाईट. कारण आतापर्यंत आपण 7 सामने रेग्युलरचे पाहिलेत. 6 सामने 40 प्लसचा एक 7वा सामना आणि 8वा सामना आजच्या स्पर्धेला आपण पाहतोय. सच अ ग्रेट इव्हेंट. हॅट्स ऑफ यू. NCB ट्रॉफी 2022. गोलंदाज सज्ज होतोय विनायक. पुलटा चेंडू दिशा दिली. चेंडूला चेंडू ट्रॅव्हल झाला बॅकवर्ड्स करायला पंचांच्या एक्झॅक्टली मागे. एकदा पुढे गेले 2दा मॅचचं मानस. चेंडूची मात्र चाचपणी बघायचं पोहोचतो की फलंदाज यस पोहोचलाय देखील. Great and with the wicket. Good call after hitting the ball. Quick single and call for second. Looking for second and make it successfully. And scoreboard moves with 2 runs for 8 for 2. Progress. The second over is progress now. खूप सुंदर स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. प्रेमात पडावा असं आयोजन. खूप सुंदर VIP डायस. AC एअर कंडिशनर. लावली डिलिव्हरी. व्हाट अ शॉट. स्ट्रेट ड्राइव पंचांच्या डोक्यावर एक्झॅक्टली चेंडू फ्लाय होतोय आणि चेंडू निघून जाते सीमा पलीकडे. इन फ्रंट ऑफ द स्क्रीन. दॅट्स अ 4 रन्स. ब्युटिफुल शॉट. अरे जित तित हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. अहो जित तित हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. जित तित हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. थँक्यू. आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा आणि सगळीकडे फक्त बालेमामाचीच हवा असं काही चित्र डीजेच्या माध्यमातून. सुभाष सरांचं पुन्हा एकदा आगमन. फुल टॉस स्ट्रेट ऑन द बॅट्स बट दिस टायमिंग मिस टाइम
आणि ते जज करतोय मात्र त्या चावाक्यामध्ये नाहीये चेंडू आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण करत असताना 2 धावांची पूर्तता आणि 2 धावांच्या बने सांगितलं असेल वेगाने आकार. मागच्या काही चेंडूमध्ये धावा आल्यात कारण धावा येत नव्हत्या आणि धावा येणं ही काळाची गरज होती आणि धावा आल्यात मैदानावरती. वेलकम सुभाष. अजय घरे त्यांना गेटपर्यंत सोडण्यासाठी गेले होते ते प्रेम आहे त्यांच्यामध्ये. हे बंधू प्रेम आहे क्रिकेटच्या कॉमेंट्रीच्या माध्यमातून. प्रेम असावं मित्रांनो. Oh, what a great shot. Straight in front of the screen. There is a fielder there. He's judging now. He's taken beautifully. One more wicket down. 14 for 3. काय क्लॅरिटी आहे बघा. शेवटपर्यंत चेंडू लँड होईपर्यंत चेंडूचा स्टिकर तुम्हाला दिसत होता. 24 कॅरेट फुल टॉस हे नाव दिसत होतं. ह्यासाठी तर ओळखली जाते tenniscricket.in. थँक्स अ लॉट अक्षय चिबडे सर अँड युअर टीम. व्हेरी गुड जॉब बॉयज. कीप गोईंग. इम्प्रेसिव्ह जॉब. 14 धावा 3 गडी बाद स्थिती आपण पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. षटक बघू शकाल आपण. पहिल्या चेंडूतील 2 धावा, नंतर चौकार, नंतर मात्र 2, नंतर मात्र विकेट्स तुम्हाला प्राप्त करताना पाहायला मिळाला. गोलंदाज गुड कमबॅक बाय विनायक. स्ट्रायकरला मधुकर. 2 चेंडूचा सामना करत 2 धावसंख्येत खेळत असताना गणेश प्रेस फलंदाज मात्र नॉन सेकंडला. 40+ माध्यमातून खूप चांगलं क्रिकेट, खुन्नस क्रिकेट मी म्हणेन. क्रिकेटचा दर्जा, अनुभव. फुल टॉस ऑन द बॅट्समॅन and batsman club up in front of the screen, and that's we are waiting for the umpire decision. What happened is there exactly, we don't know. So have a look at the action replay once again. See the action replay. Full toss, 10 on the bats, and batsman club away in front of the screen. But what happened exactly? Yes, he has taken beautifully. Yes or no? We are waiting for umpire decision. Yes, he's gone. आणि दुसरा झेल टिपत असताना संतोष. शतक्षणाचा दर्जा उंचावत असताना, स्टँडर्ड उंचावत असताना, आपण किती महान खेळू आहेत, आपल्याकडे किती अनुभवी दाखवत असताना, दॅट्स अ ग्रेट फिल्डिंग. अर्धरात्रीला धावून येतो गोरगरिबांचा मामा आधार. त्यांचे पाठी राखे हो जीवा भावाचे, आहे स्टँडर्ड मामाची पावर. थँक्यू. बाळ्या मामाचं फार भरपूर काम आहे मित्रांनो. कोरोना काळात भरपूर लोकांपर्यंत पोहोचले, मदतीचा हात देखील दिला बाळ्या मामानं. आणि त्याच बाळ्या मामाच्या कामाची पोचपावती म्हणून ही स्पर्धा आपण पाहतोय. केतन तरे आणि सुनील घरत या जोडीच्या माध्यमातून 5 चेंडूंचा खेळ संपला. षटकातील लास्ट डिलिव्हरी ऑफ द सेकंड ओव्हर 14 for 4. खूप सुंदर, ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर. नवीन फलंदाज डावकरा संतोष. 12व्या खेळूची गरज नाही मी म्हणेन, कारण अल्पेश गायकवाड आम्हाला अचूक नावं सांगतात. 12व्या खेळू आमच्या समोर बसलेत, मात्र त्यांना विचारत देखील नाही आहेत. एवढा चांगला गाडा अभ्यास आहे आमचा, म्हणून त्यांना मी चित्रग्रुप संबोधतो. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. इज ऑन द हॅट्रिक नाव विनायक. शेवटचा चेंडू बघायचा आहे. विनायकला हॅट्रिक घेण्याची शेवटची संधी असणार आहे, कारण तिसरं षटक त्याला मिळणार नाहीये. मग स्ट्राईकला इकडे संतोष, स्ट्राईकला गणेश, विनायकला संधी. स्ट्रॉंग अपील, मात्र पंचाने सांगितलं दॅट वॉज क्लिअरली आउट सोशल एक्स्ट्रीम डिलिव्हरी. आणि एकदा पुढे गेली अपीलच्या नादामध्ये मात्र 2 धावा असंघ गमावून बसलाय. पुन्हा चेंडूची फेकाफेकी. बेल्स आर ब्लिंकिंग नाव, यू कॅन सी ऑन स्क्रीन बोर्ड. आणि पंचांचा इशारा लेग बायज. 2 धावा अंकित केलेत फार वेगानं. स्पिरिट बघा 40+ किती तुम्हाला पाहायला मिळतोय. 2 धावांच्या धावसेकेला आकार येतोय 2. एंड ऑफ द कपल ऑफ द ओव्हर्स 16 for 4. एंड ऑफ द कपल ऑफ द ओव्हर्स. तिसऱ्या पंचानं रेफर केलं. येस, सॉरी फॉर दॅट. आमचं लक्ष नव्हतं कारण मी स्कोर बोर्ड पाहत होतो. एक्सलेंटली सॉरी फॉर दॅट. खूप सुंदर चित्र क्रिकेटच्या माध्यमातून. असं वाटतं की आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा करतोय, कारण ज्या पद्धतीने स्टेडियम बनवला गेला आहे, VIP डाईस बनवला गेला. आपण बघू शकाल VIP डाईस पूर्णपणे एअर कंडिशनर. पाहुणे येतात, शांत होतात आणि खूप सुंदर कौतुक देखील करतात स्पर्धेचं. आय विल लुक ॲट द ॲक्शन रिप्ले फॉर नेक्स्ट अँगल.
अँगलने बघू शकाल आपण. ही टेनिस क्रिकेट डॉट इनचे नेहमी वैशिष्ट्य राहिलं आहे. 15 लाख सबस्क्रायबर पार केली टेनिस क्रिकेट डॉट इन. आज आम्हाला जॉईन झाले ते आमचे अक्षय चिबडे सर, गौरव सर असतील, आमचे CEO संतोष नाणेकर असतील. ही संपूर्ण टीम सातत्याने टेनिस क्रिकेट डॉट इनसाठी झटत आहे. आणि टेनिस क्रिकेट डॉट इनला ब्रँड बनवण्यासाठी भरपूर मेहनत केली या लोकांनी. आणि आज टेनिस क्रिकेट डॉट इन एक वाहिनी नव्हे तर कंपनी बनली आहे मित्रांनो. कारण टेनिस क्रिकेट डॉट इनमध्ये 75 मुलं काम करतात. 16 2 षटकांची सांगता, 8ची सरासरी काम राखण्यात यश लाभलं. NCB ट्रॉफी 2022 अष्टविनायक ठाकूर टॉस आल्यानंतर फलंदाजी करावी लागते या संघाला. खूप चांगला संघ बांधलाय आणि तेवढ्याच ताकदीचा संघ आपण पाहतोय. बंदिरा मूर्ती कालेर या दोन संघांमध्ये आपण सामना पाहतोय. नवीन गोलंदाज सज्ज होते. 11:54 आणि गोलंदाज झालाय तो राजन ज्युनियर. संतोष ठाकरेंना राजन आलाय. स्कोर गेट आम्हाला लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून देखील मिळतोय आणि अल्पेशच्या माध्यमातून देखील. ड्राईव्ह केल्या चेंडूला सरळ बॅटनं केलाय. जज करतोय इन फ्रंट ऑफ द स्क्रीन. 2 धाव घेण्याचा मानस थोडा थांबलाय आणि 2 धावा बॅकअपला कोणीच नाहीये. पुन्हा एकदा चुका होतात. चुका चुका आणि चुका. डगआउटमधनं आवाज देऊ नका प्लीज. डगआउटमधनं आवाज देऊ नका कारण लाईव्हमध्ये तुमचा आवाज जातोय आणि आयोजकांच्या सूचना आहेत तुम्हाला. कारण आपण आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट स्पर्धा खेळतोय. काही पॅनल्टीची सुद्धा सोय आहे इथे पण ती नको लागावी. कारण जेव्हा पॅनल्टी लागते तेव्हा सर्वात जास्त दुःख कॉमेंटरला होत असतं. नको ती पॅनल्टी. डिसिप्लिन, मेंटेन डिसिप्लिन. राऊंड विकेट ऑन साइडला. व्हाट अ शॉट, व्हाट अ मॅचिंग शॉट दॅट वाज. जस्ट वन बाउन्स ओव्हर द दॅट्स अ 4 रन्स. अहो जनतेच्या मनात मामाचा ठाव, वन मॅन शो आहे सरकार. जनतेच्या मनात मामाचा ठाव, वन मॅन शो आहे सरकार. राजनची गोलंदाजी खूप सुंदर आहे मात्र शॉट बनवला फलंदाजानं. हॅव अ लुक ॲट द ॲक्शन रिप्ले. There is a fielder there. He tried a lot to reach up the ball, but finally ball crossed the forehand for 4 runs. No chance for stopping that, and that's a 4 run. After a long time, we have seen terrific shot from the Santosh, and scored moves 22 for 4. पुल टॉस मध्ये फायदा घेऊ शकला नाही. फक्त दिशा दिली. एकदा वेगानं पुढे गेलं. 2दा बॅटचं मानस तिथे चेंडूवर येणं, वाकडं उचलणं, फेकणं याच्यामध्ये वेळ जातोय आणि याचाच फायदा घेतला जातोय. 2 धावा वेगानं अंकित केल्यात. फार वेगाने 2 धावा अंकित करत असताना तर कॉन्फिडन्स लेवल वाढलाय संतोषचा. कारण मागच्या चेंडूत चौकार मारलाय नंतर लगेच त्याने दिशा दिली चेंडूला. ग्रेट क्रिकेटर. दिस इज a great cricketer of the tennis skill ball and he has a lot of experience. He knows very well how to play in tremendous pressure. Now score moves 24 for 4. तिसरा षटक मार्गस्थ असताना गुड बॅटिंग. पुल टॉस डाऊन द ट्रॅक. चेंडूला दिशा दिली. चेंडू फार वेगाने आपला शतक्षणमध्ये तेवढ्याच चांगलं. चेंडूला चाच पडत असताना खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय आणि 2 धावा दापलकावरती. 24 नंतर धावसंख्या पुढे येतात 26 वरती. 26 धावा आल्या त्या षटकामध्ये. विजय होता. चेंडू खाली खूप चांगला बॅकअप दिला. खूप चांगलं शतक्षण दाखवलं. 2 धावा अडवले संघासाठी. ऑन साइडला शॉट अप लेंथ आणि चेंडू शतक जज करत असताना व्हाट अ कॅच, व्हाट अ कॅच. दयानंद चेंडू खाली. व्हाट अ कॉन्फिडन्स बिहाइंड द कॅच अँड इज गॉन. ब्युटिफुल ब्युटिफुल अनबिलिबल क्रिकेट. वाटत नाहीये की 40+ क्रिकेट आहे. असं वाटतं की एखादा 14 वर्षाचा तरुण हा झेल टिपतोय. ब्रिलियंट परफॉर्मन्स. अहो जिथं तिथं हवा बाल्या मामाची, दानशूर नेता दिलदार. जिथं तिथं हवा पाल्या मामाची, दानशूर नेता दिलदार. जिथं तिथं हवा पाल्या मामाची, दानशूर नेता दिलदार. जिथं तिथं हवा पाल्या मामाची, दानशूर नेता. व्हाट ॲक्शन रिप्ले, व्हाट ॲक्शन रिप्ले. दयानंद दाखवते की 40+ मध्ये मी कमी नाहीये आणि शिकावं 40+ मधनं या नवीन खेळाडूनं. What a spirit, what a spirit, and what a brilliant piece of fielding performance from the Dayanand. दयानंदनं मात्र दया दाखवली नाही फलंदाजाला. ग्रेट क्रिकेटर. 26 वरती 5. शेवटचं षटक. हे षटक थोडंसं मागणं ठरलं. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर 3 डबल आणि 1 चौकार. 10 धावा आल्यात. 5 चेंडूमध्ये 10 धावा. 200च्या बॅटिंग स्टँड धावा आल्यात मैदानावरती. 26 5 गडी बाद. शेवटचा चेंडू. लास्ट डिलिव्हरी ऑफ दिस 3rd ओव्हर. Full toss and the batsman club over the top. What a hit! Big one. That's a 6. अहो जनतेच्या
हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार जिथं तिथं हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार जिथं तिथं हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार 32 धाबा धापलकावरती. दिस इज अ गुड फिनिश. या षटकामध्ये तब्बल 16 धाबा आल्यात. एक गडी बाद जरी झाला तरी मात्र धाबा जास्त आल्या त्या षटकामध्ये. 16 धाबा आल्या त्या षटकामध्ये आणि एकूण धाबा 32. 5 गडी बाद 3 षटकांची सांगता होते. यू आर वॉचिंग NCB Trophy 2022. Plenty of flag, plenty of colors. What a wonderful atmosphere for the cricket. A very good evening and beautiful evening all of you. शेवटचं षटक पाण्याची मागणी केली जाते. पाण्याचा पुरवठा करायचा तिथे. प्लीज पाणी प्रोव्हाइड करायचं आहे. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय केतन तरे आणि सुनील घरत या दोन युवा तरुणांच्या माध्यमातून उद्याचं भिवंडीतले उज्ज्वल भविष्य, ज्यांच्या माध्यमातून राजकारणामध्ये खूप चांगला ठसा आहे त्यांचा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे जिल्हा ग्रामीण आणि यांच्या संयुक्त विद्यमानाने गावदे क्रीडा मंडळ अंजूर आयोजित स्पर्धा आपण पाहतोय. राष्ट्रवादी चषक 2022. सन्माननीय बाळ्यामामा यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा भरवली जाते. या दोन व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून आमचे केतन तरे साहेब आणि सुनील घरत साहेब या जोडी नंबरच्या माध्यमातून खूप चांगली संकल्पना, कॉन्सेप्ट चांगला आहे, मॅनेजमेंट चांगलं आहे. कारण मी मगाशीच सांगितलं होतं की 176 संघांना मॅनेज करणं या स्पर्धेमध्ये, कॉमेंटरना मॅनेज करणं, पंचांना मॅनेज करणं, स्कोररला मॅनेज करणं. डे नाईट शिफ्टमध्ये कॉमेंटर काम करतात, डे नाईट शिफ्टमध्ये स्कोरर येतात, डे नाईट शिफ्टमध्ये पंच काम करतात. किती कॉन्सेप्ट वेगळा आहे बघा. सच अ डिफरंट अँड मॅग्निफिसंट कॉन्सेप्ट फ्रॉम राष्ट्रपती ट्रॉफी 2022. ना बॅक टू क्रिकेट. 3 षटकांची सांगता 32 धाबा दाफलकावरती. शेवटचे षटक गोलंदाजीतून मिथून. नावं अशीच असायची पहिल्यांदा. मिथून, गोविंद, राजेश, रामचंद्र. पहिल्यांदा 5 अक्षरी नावं असायची, त्यानंतर 4 अक्षरी, त्यानंतर 3 अक्षरी, आता मात्र 2 अक्षरी. नंतर असं मला वाटतं की ऊ असं 1 अक्षरी देखील नाव येईल. येस, दीदी. काय वेगळं चित्र आहे मित्रांनो. वेळ बदलते. 21व्या शतकामध्ये आपण बदलणं परिवर्तन काळाचा नियम आहे ना. बॅक टू क्रिकेट. त्याच्याशी फारशी चर्चा मी करणार नाही आहेत, कारण कॉमेंटर मला जोड नाही आहे सध्या. 32 धावा दाफलकावरती. थँक्यू. जय हिंद. स्ट्रायकरला ग्रेट शॉट. खूप लवकर चेंडू कन्वर्ट केला. चेंडू ट्रॅव्हल झाला. तो कव्हर पॉईंटला त्याची वाट पाहत बसला तर तुमची वाट लागेल. लक्षात ठेवा. कधी चेंडूची वाट पाहू नका. चेंडू कधी हुलकावणी देऊ शकतो, तुम्हाला बीट करू शकतोय, कधी टेकअप होऊ शकतोय, कधी खालनं निघून जाऊ शकतोय, कधी तुम्हाला चकवा देऊ शकतोय. खूप काही गोष्टी होऊ शकतात तुमच्या. त्यामुळे चेंडूचा नेहमी पाठलाग करा. 1 धाव फलकावरती. 33 नंतर 33 धावा दाफलकावरती. हळूहळू का होईना संघ सावरतोय, हळूहळू का होईना संघ मार्गक्रमण करतोय. 40+ सामना आपण 40+ कडं निश्चित मार्गक्रमण करताना संघ. 5 चेंडूंचा खेळ अजूनही पर्याप्त. शेवटचा षटक गोलंदाज मिथून. स्ट्रायकरला गणेश, त्याला नॉन स्ट्रायकला साथ देईल. जय हिंद. लवली शॉट. मात्र टायमिंग थोडंसं कमी पडतंय. लॅक ऑफ पॉवर. चेंडू ट्रॅव्हल झालाय. व्हॉट अ फ्लाइट अ शॉट. दॅट्स अ 6. जिथं तिथं हवा बाल्या मामा अहो जनतेच्या मनात मामाचं ठाव. वन मॅन शो हाय सरकार. जनतेच्या मनात मामाचा ठाव. वन मॅन शो आहे सरकार. अहो जिथं तिथं हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. जिथं तिथं नाईस शॉट. फुटबॉलचा कोणता वापर नाही आहे, फक्त जागेवर फटका काढलाय. कॉन्फिडन्स किती होतं बघा शॉटमध्ये. फलंदाज धाब्यासाठी धावलाच नाही, एवढा कॉन्फिडन्स होता. आणि एवढा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये असायला हवा. 39 धावा. मी मगाशीच म्हटलं होतं 40+ ची चर्चा मी करत होतो आणि 39 या 40+ धावसंख्या पाहायला मिळेल मैदानावरती. मजा येईल. ग्रेट डिलिव्हरी. पहिल्या षटकाराचं उत्तर अचूक दिलंय गोलंदाजानं. हेच तर चित्र तुम्हाला पाहण्यामध्ये एक धाव झाले असते. मात्र गणेशवरती स्वतःवरती फार भरोसा दाखवला गणेशनं. 12 धावसंख्येवरती खेळत असताना गणेश 4 चेंडूचा त्यानं सामना केला. 300च्या बॅटिंग स्ट्राईकनं अजूनपर्यंत धावा कुठल्याच त्यानं मैदानावरती. आणि त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स बघा किती आहे. सिंगल डबलला प्राधान्य देत नाहीये. खाईन तर तुपाशी, नाहीतर उपाशी असं दाखवत असताना मारेन ते चौकार षटकारच हेच दाखवत असताना डाऊन द ट्रॅक पुढे आला. फलंदाज सरसावलाय. शेवटी पुढे सरकला. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला एकदा पुढे केले. 2 धाब्याचं मान. आज ग्रेट रन विथ द विकेट. सच अ ग्रेट रन विथ द विकेट. खूप चांगली रनिंग विथ द विकेट. आणि धावसंख्या 40+ होते. 41 धावा दाफलकावरती. फायटिंग स्कोर निश्चित असणार आहे, कारण
4 षटकांचा सामना. रात्रीचं वातावरण, रात्रीची ठीक 12:03 मध्यरात्र होते आणि मध्यरात्रीमध्ये 41 धावा चांगली धावसंख्या, फायटिंग स्कोर असू शकेल निश्चित, नो डाऊट, आणि खूप चांगली धावसंख्या. व्हॉट अ कॉन्फिडन्स बिहाइंड द स्ट्रोक फ्रॉम गणेश. लवली शॉट, क्रॉस बॅट आहेत मात्र चेंडूला कन्वर्ट करू शकला नाहीये. थोडीशी पोझिशन मध्ये उशिरा आलाय. चेंडूची लाईन लाईव्ह उलकू शकले. 2 धाब्याचं मारच बघायचंय. तू मै आणि धावायचं हाय आणि तेच थांबला तो संपला. थांबायचं नाहीये, मला धावायचं आहे गड्या हेच सांगत असताना का थांबलाय प्रश्न निर्माण झालाय. तिसरी धाव देखील झाली असती मात्र नाही जमलं. 2 धाबा. हॅव अ लुक ॲट द ॲक्शन रिप्ले. इट विल बी व्हेरी इंटरेस्टिंग टू सी द ॲक्शन रिप्ले. ॲक्शन रिप्ले पाहणं फार इंटरेस्टिंग असणार आहे. बघू शकाल किती जवळजवळ 4 सेकंद जागेवरती थांबलाय फलंदाज, नंतर पोच घेतले, नंतर धावलाय. खूप काही घटना झाल्या चेंडूवरती आणि 2 धावा. भाग मिल्का भाग. जीवांच्या आकांतांगात धावलाय फलंदाज. 43 धावा. प्राइस स्ट्राईकसाठी सलसलतोय फलंदाज. लास्ट डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट इनिंग. 43 फॉर 5. लाईन बघावी लागेल, पंच आम्हाला इशारा करतीलच. यस 44. 44 धावा. वाईट. गणेशची स्थिती थोडीशी वाईटच पाहायला मिळाली या षटकामध्ये. मिथुनची काल संघ 40+ इलेक्टेड टू फील्ड फास्ट आफ्टर विनिंग द टॉस. गुड डिसिजन नाव. Lovely shot. What a tremendous timing, but lack of power. There is a fielder there. He's judging now, but drop it. आणि 2 धावा धापलकावरती अंकित करत असताना आणि 2 धावांनी एकदा जोरदार टाळ्या होत्यात गणेशसाठी. 18 धावांची मादक आणि दमदार खेळी. जैनने त्याला साथ दिली एका धावसंख्येवरती. मात्र स्टँडिंग पारी तुम्हाला पाहायला मिळाली जबरदस्त गणेशच्या माध्यमातून. 7 चेंडू 18 धावांची नाबाद झुंजार खेळी. हॅव अ लुक ॲट द ॲक्शन रिप्ले. बघू शकाल ॲक्शन रिप्ले स्क्रीनवरती. बघू शकाल चेंडू टेनिस क्रिकेट डॉडीच्या माध्यमातून एक्झॅक्टली कव्हर केला जातोय आणि 2 धावा धापलकावरती बघू शकाल सहजरित्या पूर्ण केल्यात. येस इज गॉन. थँक्यू. आमच्या आयोजकांचं लक्ष बघा किती आहे, कारण आम्ही ॲक्शन रिप्ले बघण्यामध्ये गुंग झालो होतो. येस टॉससाठी कॉल करूया आपण. सुभाष सर टॉससाठी बघा कोणाला अरेंजमेंट करायचं आहे. ॲक्च्युली फार जबाबदारी आहे सुभाष सरांवरती. कंटिन्यू धावपळ त्यांची या स्पर्धेमध्ये. प्रचंड मेहनत आहे त्यांची देखील या स्पर्धेमध्ये. न विसरता गवळी सर असतील आमचे डॉक्टर गवळी सर, त्यांचा देखील भरपूर सिंहाचा वाटा या स्पर्धेमध्ये. लॉर्ड्स उडवण्यापासून ते कॉमेंटर अरेंजमेंट करण्यामध्ये देखील आणि स्पर्धेची जबाबदारी देखील स्वीकारली त्यानं. थँक्यू डॉक्टर गवळी सर. आमचा अभिमान, आमचा सन्मान. गोटिवली 11 गोटिवली वर्सेस Bhuvi 11 Turbe. I kindly request both the team, please, both the captains. I kindly request to join with me for the toss. चला या टॉस साठी आपण भूषण सुभाष धुमाल सर विनंती की आपण टॉस करून घ्या. टार्गेट इज 47. दयानंद एक षटक फेकलं, त्यानं 1 विकेट प्राप्त करून 2 डॉट 6 धावा दिल्यात. त्यानं विनायकनं 1 षटक फेकलं, रन्स दिल्यात त्यानं 8 आणि राजेंनं 1 षटक फेकलं, त्याचं षटक महागडं ठरलं, 16 धावा आल्यात. आणि मिथुननी शेवटचं षटक फेकलं. बघू शका स्क्रीन बोर्डवरती 14 धावा दिल्यात आणि म्हणजे 2 शेवटच्या षटकामध्ये तब्बल आल्यात त्या 30 धावा आणि पहिल्या 2 षटकामध्ये 14 धावा असं एकूण समीकरण बनलंय. ते फार मोठे 46 आणि जिंकण्यासाठी 47 धावांची गरज. या आपण कॉम्बॉक्समध्ये टॉस बॉक्सकडे वळूया सुभाष सरांकडं. थँक्यू. सुनीलजी घरत आपण संपर्क साधायचा आहे. तसेच केतनजी तरे आपणही संपर्क साधायचा आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक ज्याच्या माध्यमातून ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चला पंचायत सामना सुरू करा आपण. विदाउट वेस्टिंग टाइम नाव स्टार्ट अ मॅच. वी आर सो एक्साइटिंग. विल बी बीन इन दिस मॅच.
because this match will be very fantastic, no doubt. According to me, the match will be fight. चला सामना सुरू करा पंच आपण काय डिस्कशन आहे टॉस आपण नंतर घेऊया तत्पूर्वी आपण या कमेंट्री बॉक्स में परिवर्तन देखील करूया चलो अंपायर से गुजारिश है दरख्वास्त कि मुकाबला शुरू किया जाए आरंभ किया जाए 47 का लक्ष्य बीच मैदान के ऊपर खेला जाने वाला मुकाबला सेकंड इनिंग का खेल शुरू हो चुका है और 47 रन की आवश्यकता इस मुकाबले में काले टीम जीत पाएगी या फिर ठाकुरपाड़ा टीम जीत पाएगी 40+ के कई खिलाड़ियों की निगाह इस मैच के ऊपर होगी जो दर्शक यूट्यूब के जरिए हमें देख पा रहे हैं मैं आपका मचिंद्र पाटिल स्वागत करता हूं इस प्रतियोगिता में बड़ी प्रतियोगिता खेली जा रही है टेस्टक्रिकेट.in के माध्यम से प्रतियोगिता का पूरा साफ सुथरा लाइव टेलीकास्ट हमारे अक्षय चिबड़े सर उनकी पूरी टीम तैनात है कई कैमरे के तहत इस प्रतियोगिता का लाइव टेलीकास्ट किया जा रहा है अंपायर भी काफी मशहूर अंपायर लोकप्रिय अंपायर से भी अंपायर को हम शुक्रिया अदा करना चाहेंगे कमेंटेटर हमारे पास साथ है अक्षय अल्पेश जी गायकवाड़ आपका भी स्वागत है कड़ी मेहनत की उन्होंने भी चलेंगे रुक करेंगे मैदान की तरफ जीत के लिए 47 का लक्ष्य 4 ओवर का मुकाबला 11.75 के अवसर और की शुरुआत होती हुई पहले गेंद बहुत ही पहले खेला शॉट को लेकिन इस बार अंपायर ने अपनी चालाकी दिखाई गेंद जारी बैकवर्ड करके रीजन में नॉन स्टॉप सीमा पार शानदार चौका पब्लिक सारी फिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये राष्ट्रवादी चषक काय एक नंबर चर्चा गाजतय जिल्हाभर बाल्या मामाचं काम काय लय दमदार चर्चा गाजतय जिल्हाभर अच्छी शुरुआत दमदार शुरुआत यहाँ पर कहा जा सकती है 4 के साथ ये टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ मच्छिंद्र पाटील सर आपल्याला थोडं थांबवतो मी कारण सामना सुरू होईल भोईल आणि तुर्भे गिरीश पाटील फॅम टीम विपक्ष गोठिवली या दोन संघामध्ये पाहायला मिळेल अनिलजी पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल एका बाजूला बाल्या मामा तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी चषक 2022 आपण शॉर्ट मध्ये टॉस घेणार आहोत हे नानावर पण पाहू शकता कॉल कोण करेल तुर्भे संघाचा कॉल आहे राष्ट्रवादी आणि तुर्भे संघाने टॉस जिंकलेला आहे तर मान्यवर विनंती असेल की आपण व्यापीठाची सोड वाढवायची सामना सुरू आहे फक्त आपण निर्णय जाणून घेणार आहोत तुर्भे संघाने काय निर्णय असेल गोलंदाजी करू गोलंदाजी करणार आहेत आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा बॅक टू कॉमेंट बॉक्स मच्छिंद्र पाटील सर थैंक यू सुभाष जी और ये देखिए लगातार चौकों का सिलसिला जारी हो चुका है रनों की रफ्तार बढ़ती हुई और ये चौका नंबर 223 इस प्रतियोगिता का ये देखिए लाइव टेलीकास्ट के जरिए 224 23 थे और 24वां 8 रन टीम का स्कोर 22 गेंदों में 39 रन की आवश्यकता मुकाबला काफी बड़ा होगा इसमें कभी संदेह नहीं यहाँ पर दोनों टीमें कड़ी मेहनत कर रही हैं यहाँ पर इस मुकाबले को जीत के लिए क्योंकि बड़ी प्रतियोगिता खेली जा रही है बड़ी प्लेटफॉर्म पर आप खेल रहे हैं तो ये मुकाबला भी काफ़ी बड़ा होगा 40+ का दूसरा मुकाबला हाल ही में दोस्तों जानकारी के लिए आपको बताना चाहेंगे कि 6 मुकाबले आज खेले गए रेगुलर के माध्यम से अब तक तो एक भी मुकाबला फाइट नहीं हुआ सभी मुकाबले एक तरफी हुए लेकिन 40+ का जो पहला मुकाबला हुआ वो काफ़ी रफ एंड टफ हुआ मज़ा आया था इस मुकाबले में राउंड विकेट खेल दिया गेंद को तान दिया लोगन मिड विकेट के ऊपर से खिलाड़ी मौजूद दर्शक बन गए गेंद सीमा पर सीधा 6 रन कोणी मारिले गगन चुंबी एका पाठोपाठ षटकार कधी बॉलरला फुटलाय घाम धुआंधार शुरुआत क्या कमाल की शुरुआत यहाँ पर पहले गेंद पर चौका दूसरे गेंद पर चौका तीसरे गेंद पर छक्का यहाँ पर संतोष की इरादे काफी जहरीले और जिस तरह से मैदान पर खेल रहे ऐसा लग रहा है कि मुकाबले को 2 या 3 ओवर में समाप्त करना चाहते हैं 500 रुपए का इनाम 12 खिलाड़ी हमारे बीच मौजूद है सन्नी की ओर से खेले कोई और उनका हौसला अफजा किया जा रहा है कमाल की बल्लेबाजी
ही इज ऑन द फायर, हाउ टू प्ले इन ट्रिमेंडस प्रेशर एंड पावर प्ले, ही नोज वेरी वेल। लेकिन इस बार भी चालाकी दिखाने की कोशिश, खिलाड़ी वहां पर मौजूद, लेकिन यहाँ क्या हो गया, ओह माय गॉड, दत्ता यहाँ पर इसके आज को नहीं छोड़ा बल्कि मैच को छोड़ा है, क्योंकि जिस प्रकार से बल्लेबाजी हो रही मैदान के ऊपर लगातार चौके छक्कों का सिलसिला और उसी बल्लेबाज को जीवनदान देना, नॉट अ गुड क्रिकेट। टीम का स्कोर लगातार बढ़ता हुआ, जितनी तेज हवा बह रही है उतनी गति से आप स्कोर बोर्ड आगे बढ़ता हुआ, जिस तरह से समुद्र में लहर उछलती है उसी अंदाज में स्कोर बोर्ड उछलता हुआ, 16 पर नन ऑफ द विकेट्स। बहुत ही शानदार शुरुआत, तारीफ के काबिल शुरुआत संतोष की। लेकिन संतोष की बात करेंगे तो संतोष ने पूरे रन बनाए ऑन साइड के ऊपर, एक भी ऑफ साइड पर नहीं है। ये पहले ऑफ साइड पर उनकी रन, अच्छा ड्राइव यहाँ पर स्क्वायर ड्राइव जिसे कहा जाता है, बहुत ही सुंदर लाजवाब, और यहाँ से मिलेगा एक ही रन। मैदान के चारों तरफ जब खेलने की आप क्षमता रखते हो ना, तो कोई भी गेंदबाज आपको नहीं रुका सकता। बहुत ही शानदार बल्लेबाजी, 5 गेंदों का खेल समाप्त हुआ। टीम का स्कोर है 17 और काफी शानदार स्कोर। 2 ओवर में विपक्ष टीम जब बल्लेबाज कर रही थी उनका स्कोर था 14, लेकिन पिच अंतिम 2 ओवर में उन्होंने रन बनाए थे 32, जिसके तहत टीम का स्कोर काफी अच्छा हो चुका है। ये मुकाबला बड़ा होगा। सुभाष जी हमारे साथ जुड़ चुके हैं, स्वागत है आपका। लेवली शॉट, ड्राइव कैच, गेंद को खिलाड़ी मौजूद लॉन्ग ऑन पर, लेकिन यहाँ माफ कीजिए मिड ऑन पर एक रन पूरा किया, दूसरे की तमन्ना, लेकिन अपने बढ़ते कदम को पीछे खींचने को विवश किया। ओवर का हुआ समापन, ये ओवर बल्लेबाज के लिए काफी शानदार रहा। 18 रन मिले इस ओवर से, यानी कि 6 गेंदों में 18 रन, 300 का बैटिंग से रन बनाने में कामयाबी हासिल की। इस समय बल्लेबाज करने वाली टीम, जो टीम खेल रही है पर काले टीम, अच्छा स्कोर खड़ा कर दिया। जीत के लिए दिल्ली दूर नहीं है, 46-47 का लक्ष्य है और टीम का स्कोर है 18 रन। जीत के लिए समीकरण बनेगा 18 गेंदे और 29 रन की आवश्यकता। एक पावर प्ले मिला, उसका कितना फायदा उठाया। 1996 में हमें बताया था कालू वितरना और जय सूर्याने की पावर प्ले का किस तरह से इस्तेमाल करना चाहिए, और ये पावर प्ले में कितनी पावर है अंदर, वो दिखा दिया पर बल्लेबाज संतोष ने। और 5 गेंदों का इस्तेमाल करते हुए क्या बखूबी जिम्मेदारी निभाई, 17 रन बनाए उन्होंने, और स्ट्राइक अब राजन के खेमे में आती हुई। 18 रन टीम का स्कोर, शानदार शुरुआत। रात के ठीक 12:15, तापमान मैदान के अंदर इस वक्त भी 26 अंश सेल्सियस, गर्मी काफी है, लेकिन बीच बीच में ठंडी हवा आती है, ऐसे लग रहा है कि यहाँ पर एसी चल रही है, लेकिन एसी वीआईपी डाइस पर वहां पर चल रही है। नए ओवर की शुरुआत गेंदबाजी में आते हुए संतोष, नाम संतोष है, क्या संतोष कर पाएंगे अपना, यानी कि सेटिस्फेक्शन दे पाएंगे अपनी टीम को। जिम्मेदारी कप्तान की, कप्तान ने विकल्प चुना संतोष का, क्या संतोष इस विकल्प के ऊपर खड़े उतर पाएंगे। 29 की आवश्यकता 18 गेंदों में। ये देखिए रिक्वायर्ड रन रेट कोने में 9.67, पार्टनरशिप 18 रन की इन 60 बॉल। ये देखिए tenniscricket.in का जलवा, NCB Trophy 2022 @SoftView, tenniscricket.in, वेरी गुड जॉब, कीप गोइंग। अक्षय चिबड़े सर और उनकी टीम। चेंज ऑफ पेस, गति में परिवर्तन, बल्लेबाज कदमों का इस्तेमाल किया तो उन्हें आगे खेलने की तमन्ना थी, लेकिन इस बार उनकी आरजू पूरी नहीं हो पाई। डॉट की समाप्ति। ये देखिए एक्शन रिप्ले किस प्रकार रहा, बल्लेबाज पहले ही आगे निकल चुके थे, लेकिन बल्ला निचले हिस्से में रखा था, यानी कि बैकलिप को नीचे रखा था, उन्होंने उठाया नहीं था, ठीक से गेंद की लाइन पर नहीं, सिलेक्शन शॉट का गलत था। डॉट की समाप्ति। इस बार भी वही खेल, वही गेंदबाज, वही बल्लेबाज, वही टाइमिंग, वही पिच, वही प्रतियोगिता। अब यहां से डॉट गेंद की समाप्ति। लगातार 2 गेंदे डॉट खेलना इस गेंदबाज के लिए काफी मुश्किल भरा काम है। अच्छी गेंदबाजी वापसी करनी होगी, क्योंकि पहले ओवर में 18 रन जाने के बाद भरोसा जताया संतोष के ऊपर कप्तान ने, और इस भरोसे के ऊपर संतोष गेंदबाजी इस वक्त तो करते हुए लगातार 2 गेंदे डॉट फेंके उन्होंने। देखिए मैच नंबर 34 स्क्रीन के ऊपर आप देख पाएंगे। नीड 29 रन फ्रॉम 16 बॉल्स। चेंज ऑफ पेस, इस बार खेला जरूर दिशा दी गेंद को ऑन ड्राइव के जरिए लॉन्ग ऑन पर 1 रन पूरा के, दूसरे की तमन्ना इस बार पूरी हुई, तीसरी की कोशिश, और ये देखिए भाग मिल्खा भाग, और यहाँ पर क्या हो रहा है, ओ माय गॉड, व्हाट्स गोइंग ऑन। अंपायर की या सुंगले आसमान को दिखाती हुई आउट दिया है बल्लेबाज ने, नहीं तो आप 5 भी भागोगे, थक जाओगे। और यहाँ से विकेट नंबर गिरता हुआ पहला। विकेट घेऊन करतोय कार, कधी बॉलर हॅट्रिक वरती, कधी फिल्डरने केली कमाल, चित्त्यासारखा मारून झेप, ड्राईव्ह मारून घेतलाय झेल।
21 के ऊपर ये पहला विकेट गिरता हुआ लौटना होगा। बल्लेबाज संतोष को, अच्छी बल्लेबाज थे संतोष, कोई जरूरत नहीं थी इस रन की, ऐसे कप्तान की सोच हो गया। अब जिस बल्लेबाज ने चौके भी लगाए थे, छक्के भी लगाए थे, तो ये लापरवाही क्यों यहाँ पर 1 रन के लिए, ये भी सवाल पूछा जाएगा। 3 रन बना यहाँ पर, चौथे के लिए भाग रहे थे और 21 टीम का स्कोर। 3 एक ओवर में 18 थे, उसके बाद 2 गेंदें डॉट फेंकी गई, तीसरी गेंद पर 3 रन मिले और कुल मिलाकर टीम का स्कोर 21। 1 विकेट के नुकसान के ऊपर दूसरा ओवर प्रगति पर 1.3 गेंदें फेंकने के बाद विनायक 9 सेकंड पर, राजन है सेकंड पर। संतोष गेंदबाजी में आते हुए, अच्छी गेंदबाजी संतोष की, तारीफ के काबिल, क्योंकि पहले ओवर में रन काफी बरसे थे, उनको रुकाना बेहद जरूरी था। लगाम लगाई गेंदबाज ने, क्रॉस बैट स्ट्रोक, अंपायर के पीछे आती हुई गेंद, लेकिन इस बार चकमा दिया गेंद ने, गेंद रिफाले के रीजन में, और इस बार गेंद को रुकाना बिल्कुल मुश्किल है। 3 रन को चकमा दिया, गेंद सीमा पार, सीधा 4 रन। तर सुनील खरत यांचं आयोजन लय भारी, गाव देवी क्रीडा मंडळ अंजूरची तात्यानं हाय न्यारी, झाली पब्लिक सारी फिदा, टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये, झाली पब्लिक सारी फिदा, टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये। नेचेत क्रिकेट का काफी बड़ा बिग शो, और देखिए गेंद कहां से निकल गई, इसी कहते हैं थोड़ी सी नादानी में कहूंगा, क्योंकि कोशिश अच्छी थी, भाग दौड़ अच्छी लगाई थी, और ये 225वां चौका लगता हुआ इस प्रतियोगिता का। ये देखिए हमारे मयूर मड़वी को देख पाएंगे यहाँ पर, ऑरेंज कैप पहनते हुए बड़े इत्मीनान के साथ मैच का लुत्फ उठा रहे, देख रहे क्या कुछ हो रहा है मैदान के ऊपर, गहरी सोच में भी डूबे हैं, क्योंकि इस मुकाबले में कौन जीतेगा। फुल डिलीवरी, बल्लेबाज को चकमा दिया, क्लीन बॉल, इस गेंद के ऊपर छक्का चौका आना चाहिए था, लेकिन बल्लेबाज को लौटना होगा। सेकंड डिसमिसल, 25 पर 2। राष्ट्रवादी चषक काय 1 नंबर, चर्चा गाजतय जिल्हाभर, बाल्या मामाचं काम काय लय दमदार, चर्चा गाजतय जिल्हाभर। पच्चीस 2 विकेटों के नुकसान के ऊपर अभी भी 1 गेंदों का खेल शेष है इस ओवर का। अच्छी गेंदबाजी में कहूंगा, पिछले ओवर में 18 रन जाने के बाद इस बार अच्छी वापसी की, गेंदबाज ने एक चौका जरूर लगा, पहली 2 गेंदें डॉट, उसके बाद विकेट तीसरे गेंद के ऊपर, और चौथे गेंद पर चौका लगा, लेकिन 5वें गेंद का फिर एक बार विकेट प्राप्त किया, पर अपना आत्मविश्वास को बरकरार रखा, विकेटों का सिलसिला जारी किया और लगातार रनों को जो रुकाना था उसको लगाम दिया, थमा दिया पर रनों का सिलसिला, जो पहले ओवर में रन बरस रहे थे। राजन पाटिल, एक राजन जाने के बाद दूसरे राजन, जूनियर राजन अंतिम गेंद का मुकाबला करेंगे इस ओवर का। अच्छी गेंदबाजी संतोष, अपना अनुभव तजुर्बा काम पर लगाते हुए कसी हुई गेंदबाज की उन्होंने, हालांकि सूझी बुझी गेंदबाजी, काफी सोच समझकर किफायती गेंदबाज की उन्होंने, और बल्लेबाज को खोलकर खेलने का कोई मौका नहीं दिया। एक चौका जरूर लगा था फाइनल के रीजन में, बहुत ही पहले खेल चुके थे, स्ट्रॉन्ग अपील, लेकिन यहां पर देखना है अंपायर दलबीर सरा में बताते हुए ओवर समाप्ति का ऐलान। यह है तजुर्बा अंपायरों का। ओवर का खेल समाप्त हुआ दूसरे, पहले ओवर में 18 रन, इस ओवर में मिले 7 रन, कुल मिलाकर टीम का स्कोर 25, जीत के लिए 11 के अवसर से मनाने होंगे। अंपायर का ऐलान होता हुआ और समाप्ति का। अच्छा ओवर रहा पर कल, अब अल्पेश हमें बताएंगे जीत के लिए 12 गेंदों में कितने रन की आवश्यकता है, यानी कि 12 गेंदे 22 की आवश्यकता। ये देखिए हमें अक्षय चिबड़े दिखाते हुए स्क्रीन के ऊपर, किसी भी तरह के हमें यहाँ पर दिक्कत नहीं है, लाइव टेलीकास्ट के जरिए की बात करेंगे तो, और एक विश्लेषण दिखाया जा रहा है स्क्रीन के ऊपर। अल्पेश भी हमारे साथ है, स्कोरिंग की भूमिका अदा करते हुए अपने खूबसूरत कलम के साथ खूबसूरत स्कोरबोर्ड को सजाते हुए। काश हम भी स्कोरबोर्ड होते तो उनके हाथों में सजने का हमें भी मौका मिलता। 12 गेंदे और जीत के लिए 22 की आवश्यकता। 12 गेंदे में 25 तो बन चुके, लेकिन 12 गेंदे में 22, 12 तो बच चुके यहाँ पर। 12:23 नेहरू की शुरुआत गेंदबाजी में आते हुए गणेश, फिर एक बार राजन और विनायक नए बल्लेबाज मैदान पर, दोनों बल्लेबाज नए। राजन ने एक गेंद का सामना जरूर किया, लेकिन विनायक स्ट्राइक एंड पर फ्रेश बल्लेबाज है, और गेंदबाज गणेश।
25 रन 2 ओवर का खेल समाप्त हुआ। 12 गेंदे और जीत के लिए 22 रन की आवश्यकता। 11 के अवसर बरकरार रखने के मुकाबले की जीत के लिए कटी हुई गेंद, लेकिन इस बार कट करना चाहते इस गेंद को। अंपायर का इशारा, वाइड का स्कोर का काम बढ़ा दिया अंपायर ने। 12 गेंदे और समीकरण बनेगा 21 रन की आवश्यकता। 12 चेंडू 21 धावांची गरज। बिल्कुल 12 गेंदे और 21 की आवश्यकता। दिशा खोदी गेंदबाज ने, अंपायर का सही फैसला। फुल टॉस, ताकत का इस्तेमाल और गेंद आ रही पर लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद। कपल ऑफ द बाउंस, थोड़ी सी हड़बड़ाहट मचती हुई। एक रन पूरी की, दूसरी की तमन्ना तू मैं, लेकिन आधे रास्ते से यहाँ पर छोड़नी पड़ा। ये आधा रास्ता छोड़ दिया यहाँ पर और ये की रन जरूर मिलेगी यहाँ पर। और यहाँ से अब समीकरण तब्दील होगा तेजी से। 11 गेंदे और समीकरण बनेगा 20 रन की बेहद आवश्यकता। मैच अच्छा ओवर रहा ये पिछले ओवर की बात करेंगे तो, और ये ओवर भी काफी अच्छी शुरुआत की गणेश ने। 2 गेंदे फेंकी, 11 गेंदे और 20 रन की आवश्यकता। भले पहली गेंद वाइड थी, हालांकि अच्छी वापसी की उन्होंने। रुके, उसके बाद थोड़े से झुके, लेकिन आपकी बार कामयाब नहीं। फुटवर्क का इस्तेमाल नहीं है और डॉट गेंद की समाप्ति। अब 10 गेंदे 20 रन की आवश्यकता, यानी हार गेंद में जरूरत है आपको 2 रन की आवश्यकता। एक गेंद यदि डॉट होंगे तो फिर दबाव बढ़ेगा। एक आध चौका छक्का आएगा तो गेंदबाज के ऊपर दबाव आएगा। सोचना है किसके ऊपर दबाव देना। दोनों बल्लेबाज ने बातचीत की, मकसद है उनका इस मुकाबले को जीतना। लेकिन क्या इतना आसान है? बिल्कुल आसान नहीं है, क्योंकि दोनों टीमें यहाँ पर सिकंजा कसने की कोशिश करती हुई, आगे बढ़ने की कोशिश करती हुई जीत मुकम्मल करने की तमन्ना है। आपकी बात लवली डिलीवरी, फैबुलस डिलीवरी, टप्पा करने के बाद निचले हिस्से में रखती, सही दिशा और सही गति के साथ फेंकी हुई गेंद बल्लेबाज के पास। कोई चारे डॉट की समाप्ति। 9 गेंदे 20 रन। अब लुक एट द एक्शन रिप्ले के इस प्रकार रहा, बहुत ही शानदार। किसी भी तरह फुटवर्क का इस्तेमाल नहीं। ऑफ साइड की गेंद, ऑन साइड में खेलने की चाहत, ये अधूरी थी। 9 गेंदे 20 रन। पहली गेंद वाइड जरूर थी, लेकिन आपने आपको संभाला, देखा, सोचा, फिर एक बार शानदार वापसी, अच्छी गेंदबाजी। पटकी हुई गेंद थी, कट कर दिया। विकेटों के पीछे गेंद जाती हुई फ्लैंक स्लिप में। 1 रन की तमन्ना, एक से ज्यादा कुछ नहीं मिलेगा। 8 गेंदे, जीत के लिए समीकरण बनेगा 19 रन की आवश्यकता। आधे के जरा किसमें कितना दम है। क्या समय रहते हुए ठाकुरपाड़ा टीम अपने टीम को जीत दिलाएगी, या फिर काले टीम जिन्हें जीत का सपना सजा है, वो कभी जीत का सपना सजाती है तो जीत का सपना सच भी करके दिखाती है। वो आंखों में उनके अंगार हम देख पा रहे हैं, लेकिन क्या इतना आसान है? बिल्कुल आसान नहीं है। 8 गेंदे 19 की आवश्यकता। मजा आ रहा है 40+ के मुकाबले में। मैंने पहले जिक्र किया था कि 40+ के मुकाबले अच्छे रहते और अच्छे रहे भी है प्रतियोगिता में। अब की बार कमाल की टाइमिंग, लेकिन मिस टाइमिंग हुई। खिलाड़ी मौजूद, लगाव से आते हुए, लेकिन इस बार भी क्या छूटा। क्या हुआ यहाँ पर? क्या हुआ यहाँ पर? 7 गेंदे 18 रन की आवश्यकता। अगर आप कैच लेते तो आपके लिए तालियां गूंजती है, अगर छोड़ते तो फूल बरसते हैं। 7 गेंदे 18 की आवश्यकता। 17 माफ कीजिए, 17 का खतरा होगा। 2 रन यहां से मिले। गेंद कैच भी छूटा, 2 रन भी बने यहाँ पर। 17 का खतरा अब होगा। इस बीच गेंद नहीं खेल पाया बल्लेबाज, लेकिन एक रन जरूर मिलेगा। दोनों के बीच में टकराव होने की संभावना थी, लेकिन करे तो क्या करे गेंदबाज, क्योंकि इस कवर में कोई नहीं था, इसलिए हिट नहीं किया। अच्छी समझदारी दिखाई। ओवर का बस समापन। जीत के लिए 6 गेंदे और 16 रन की आवश्यकता। भारत में, पूरे भारत में गूगल के ऊपर सर्च किया जा रहा है केतन तरे को, और सर्च किया जा रहा है सुनील घरत को, कि कौन है इंसान जिन्होंने इतनी बड़ी, कौन है वो शख्सियत जिन्होंने इतना बड़ा ऑर्गेनाइजेशन किया पर टेनिस क्रिकेट की दुनिया में। बहुत ही लाजवाब आयोजन। रुक करेंगे मैदान के ऊपर। 6 गेंदे समीकरण बनेगा 16 रन की आवश्यकता।
और अल्पेश जी मुझे वो गाने की धुन याद आई, 16 का डोला। अब देखना है 44 की छाती किसकी बनेगी मैदान के ऊपर। जो जीता वो सिकंदर, जो आ रहा मैदान से बाहर। आ देखे जरा किसमें कितना दम है। दिल को भाने वाला, आंखों को सुकून देने वाला और दिमाग को सुन्न करने वाला मुकाबला, कश्मकश और तंगेज मुकाबला, जबरदस्त मुकाबला। गेंदबाज में आते हुए संजय विनायक अभी भी सेकंड पर है और राजन का साथ निभाते हुए 1 रन के ऊपर। अब संजय की गेंदबाजी में कितना दमखम है, विनायक उसका कितना फायदा उठाएंगे। 6 गेंदों में 16, व्हाट अ शॉट, लेकिन इस बार क्या से नहीं चूके। देखना अंपायर का फैसला होगा। अंपायर का इशारा, सीधा 6 रन। ये 6 रन का पे हम रहेंगे और ये रुख बदल सकते हैं मैच का। मिठे का मुखाने हो बोला, 5 गेंदों में 10 रन की आवश्यकता। जबरदस्त क्रिकेट प्रतियोगिता और ये छक्का इस मैदान के ऊपर फिर एक बार। ये देखिए ठंडा हवा बहती हुई, गर्मी का एहसास दिलाती ये रात, ये रजनी, लेकिन उसके बाद ठंडी हवा भी हमें सुकून दे रही है। यहाँ पर जिस तरह से छक्का सुकून दे रहा है बल्लेबाजी करने वाले टीम को, यानी कि काले टीम को ये छक्का सुकून देता हुआ। 5 गेंदे 10 की आवश्यकता। इस बीच गेंद टपकाने के बाद हल्के से अंदर की तरफ आती हुई 1 रन जरूर मिलेगा यहाँ पर, लेकिन इक्का दुक्का से काम चलेगा? बिल्कुल नहीं चलेगा, क्योंकि 5 गेंदों में 10 रन की आवश्यकता थी। अब वक्त बदल है, समीकरण बदल है जीत के लिए। 4 गेंदे 9 रन की आवश्यकता। दिल को दहलाने वाला, आंखों को भाने वाला, दिमाग को सुन्न करने वाला कश्मकश हैरतंगेज मुकाबला, पूरा पैसा वसूल मुकाबला, पूरी कमर कसरी मैदान के ऊपर। कौन किसके ऊपर हावी होता है और कौन जीत का जश्न मनाएगा, कौन खून के आंसू रुलाएगा, कौन जीत का परचम लेकर यहां से जीत दर्ज करेगा। ऐसे एक नहीं बल्कि कई सवाल उठ चुके बीच मैदान के ऊपर। आग लगी मैदान के ऊपर। लवली, कोई जवाब नहीं है बल्लेबाज के पास। 3 गेंदे और जरूरत है 9 रन की आवश्यकता। क्या मुकाबला पर, क्या मुकाबला पर। ये 40 प्लस का स्पिरिट, ये है जुनून, ये है जज्बा, ये है ताकत, यही नजाकत 40 प्लस के, ये है हुनर 40 प्लस का। मजा आ रहा है मुकाबले में। इस बीच अगेन आपकी बार फुल एंड डिलीवरी, डॉट डिलीवरी, कोई नंबर नहीं है डॉट डिलीवरी के ऊपर। आप सभी के तब्दील होता नजर आ रहा है। बची भी गेंदे 2 और जीत के लिए 9 रन की आवश्यकता। समीकरण किस तरह तब्दील हुआ? 6 गेंदे 16, 5 गेंदे 10, 4 गेंदे 9, 3 गेंदे 9, 2 गेंदे 9, पिछली 3 गेंद से एक भी रन नहीं है। व्हाट अ फैंटास्टिक बॉलिंग, बहुत ही खूबसूरत। एक और बढ़िया शॉट, लेकिन क्या ये छक्का होगा? जी हां, ये मोहर लगे, सीधा 6 रन। एक गेंद और 3 रन की आवश्यकता। क्या राज है? ये देखिए, नीड 3 रन्स कंपल्सरी फ्रॉम 1 डिलीवरी। व्हाट अ बॉलिंग, व्हाट अ बॉलिंग और व्हाट अ फील्ड बैटिंग। जबरदस्त मुकाबला। जिन दर्शकों का यहाँ पर बीपी का यदि मरीज है, हाई बीपी होता है आपका, लो बीपी होता है, तो बड़ी मेहरबानी इस मुकाबले को ना देखे। आपका बीपी कभी भी हाई हो सकता है। क्या मुकाबला यहाँ पर, मैदान पर मानो आग लगी। अल्पेश, मैदान के ऊपर कभी भी फायर ब्रिगेड को कॉल किया जा सकता है, 101 को कभी भी कॉल किया जा सकता है, वो गाड़ी मंगाई जा सकती है। आग लगी मैदान के ऊपर। 1 गेंद 3 रन, क्या होगा मैदान के ऊपर? इसी के साथ 1 रन तो बना है, लेकिन क्या 3 बनेंगे? और ये दूसरा भी बनता हुआ, लेकिन नहीं बना। यस, फिंगर गोज वहां पर, विकेट गिरता हुआ से ये जल्लोश। पगड़ी चा